स्टार्ट. परिच्छेद. मराठी ही महाराष्ट्राची राष्ट्रभाषा आणि महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांची मातृभाषा आहेत. मराठी भाषा अत्यंत चांगली असून या भाषेमध्ये संत, महात्मा आणि इतर सर्व लोकांनी खूप जास्त काम करून या मराठी भाषेची प्रसिद्धी वाढवण्याचे काम केले आहेत. संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांनी मराठी भाषेमध्ये लेखन करून मोठमोठाली ग्रंथे लिहिले आणि मराठी भाषेचा पाया मजबूत केला. तसेच आत्ताच्या नवीन कविता करणारे कवी तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस जो मराठी भाषेचा वापर करतो तो या मराठी भाषेला मजबूत आणि चांगले बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठी भाषेचा प्रभाव फक्त महाराष्ट्रातच आपल्याला दिसून येतो, कारण मराठी भाषेसोबतच पूर्ण भारतभर हिंदी भाषा मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहेत आणि ब्रिटिश आल्यापासून इंग्रजी भाषेचा प्रभावसुद्धा आपल्याला मराठी भाषेमध्ये दिसून येतो. म्हणून हिंदी आणि इंग्रजी भाषेमुळे मराठी भाषेचा प्रभाव हळूहळू संपुष्टात येत आहेत. तरी पण आपल्याला ही भाषा जपून ठेवण्यासाठी मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे, कारण मातृभाषा ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या मराठी भाषेने आपल्याला राहायचे कसे, बोलायचे कसे, तसेच मोठमोठाले ग्रंथामध्ये जगायचे कसे हे सर्व ज्ञान देण्याचे काम केलेले आहेत. लहानपणी आपण ऐकतो तीच ती मराठी भाषा, तीच मोठे झाल्यानंतर इंग्रजी भाषा शिकल्यानंतर आपण मराठी भाषा बोलण्याचा कानकूच करतो. तसेच काही लोकांना मराठी भाषा बोलण्याची लाजसुद्धा वाटते, कारण सर्वजण इंग्रजी या भाषेत बोलत असतात. आपण आता महाराष्ट्रात बघत आहोत काही ठिकाणी पोस्टरवर इंग्लिश भाषेचा प्रभाव दिसून येतो. तसेच नोकरी घेण्यासाठी इंग्रजीमध्ये इंटरव्ह्यू होतो. वेगवेगळे विविध प्रकारचे सरकारी फॉर्म भरण्यासाठी इंग्रजी भाषा वापरली जाते. परंतु महाराष्ट्राची राज्यभाषा ही मराठी आहे. मग हे असे का? या गोष्टीमुळे मराठी भाषा संपुष्टात येत आहे. परिच्छेद. आपण मराठी भाषा जपून ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, कारण मातृभाषा ही नष्ट होऊ दिली नाही पाहिजे. कवी कुसुमाग्रज असे म्हणतात, महाराष्ट्राच्या राजधानीत मंत्रालयासमोर मराठी भाषा डोक्यावर राज्य मान्यतेचा मुकुट लावून उभी आहे, परंतु तिच्या अंगावरचे वस्त्र फाटत आहेत, असे कुसुमाग्रजांचे वक्तव्य आपल्याला दिसून येते. वक्तशीरपणा म्हणजे वेळेवर असणे आणि नेमून दिलेल्या वेळेत कामे पूर्ण करण्यास सक्षम असणे. एखाद्या व्यक्तीने लहानपणापासूनच वक्तशीर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि इतरांना वेळेचे मूल्य समजले पाहिजे, जे यशाची गुरुकिल्ली आहे. प्रतीक्षा करण्याची मर्यादा असते आणि वक्तशीरपणाला त्याचे प्रतिफळ असते. वक्तशीरपणा दर्शवितो की एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवला जाऊ शकतो की नाही, हे सर्वच महत्त्वाचे आहे. मग ते कामाच्या ठिकाणी असो किंवा घरात. वक्तशीर असणे म्हणजे या सुंदर जगाशी एकरूप होऊन जगणे. स्टॉप.